जय श्रीराम. जयाचा जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयांच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ. जय श्रीराम. सगळ्यांना माझा नमस्कार. आपण रोज 13 माळा आत्मशुद्धीसाठी या उपक्रमाअंतर्गत रोज नामस्मरण करत आहोत. 45 मिनिटं ते 50 मिनिटं रोज आपण 13 माळा जप करत आहोत. आपल्या उपास्य दैवताचं नाम घेत आहोत आणि त्याचबरोबरीने आपल्या महाराजांनी जे तत्वज्ञान आपल्याला सांगितलं त्याचं चिंतनही करत आहोत. मागे सांगितल्याप्रमाणे आपण आता आपल्या उपक्रमाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आलेलो आहोत. आपण इतके दिवस महाराजांच्या तत्वज्ञानाचा अभ्यास केला, त्याचं चिंतन केलं. आपण सगळेजण प्रापंचिक आहोत. महाराज सांगतात त्याप्रमाणे आपण जन्माला आलो की प्रपंच आणि परमार्थ एकदमच आपल्यापाशी येतो. म्हणजे जसं जमिनीवर नाणं पडलेलं आहे, ते उचलल्यानंतर त्या नाण्याच्या दोन्ही बाजू एकदमच हातामध्ये येतात. त्याप्रमाणे मनुष्य जन्माला आला की एकीकडे त्याचा प्रपंच चालू असतो आणि दुसरीकडे त्याचा परमार्थही सुरू होतो. मग हा परमार्थ म्हणजे नक्की काय आहे? आपण अध्यात्म मार्गामध्ये परमार्थ या शब्दाची व्याख्या महाराजांनी काय केली आहे ते जाणून घेऊया आणि या भागामध्ये आपण याच विषयी चिंतन करणार आहोत. मनुष्य जसजशी उपासना करत जातो तसतसा तो त्याच्याही नकळत पारमार्थिक होत जातो. म्हणजे तो प्रापंचिक असतोच, पण परमार्थाविषयी त्याला मनातून एक अशी भावना उत्पन्न होते की ज्याला आपण परमेश्वराविषयी किंवा सद्गुरु तत्वाविषयी स्वाभाविक ओढ म्हणू शकतो. ती आवड त्याच्या अंतरंगामध्ये उत्पन्न होते आणि एकीकडे तो प्रपंच करत असतो, परंतु परमेश्वराविषयी त्याच्या मनामध्ये अत्यंत आस्तिक्य भाव दाटून येतो. त्याला परमेश्वराविषयीची आवड मनामध्ये उत्पन्न होते. सद्गुरु तत्वाविषयी त्याच्या मनामध्ये अत्यंत श्रद्धा उत्पन्न होते आणि हळूहळू पारमार्थिक गोष्टी करण्याकडे त्याचा कल वाढू लागतो. तो प्रवृत्त होत जातो. अशा वेळेला परमेश्वरीय शक्तीच्या प्रेरणेनी, सद्गुरूंच्या इच्छेनी त्याच्या मनामध्ये ज्या अंतःप्रेरणा उत्पन्न होतात त्यातून त्याची साधना सुरू होते, त्यातून त्याची उपासना सुरू होते. मग एखाद्या मंदिरामध्ये त्याचं जाणं येणं सुरू होतं, साधकाचं एखाद्या मठामध्ये जाणं येणं सुरू होतं. तो घरी उपासना करायला लागतो, नामस्मरण करायला लागतो, साधना करायला लागतो. एखाद्या शक्तीचं संक्रमण झालेल्या आध्यात्मिक ठिकाणी तो जाऊ लागतो. त्याला तीर्थयात्रा कराव्याशा वाटतात, त्याला ग्रंथांचा अभ्यास करावासा वाटतो, त्याला भजन ऐकावंसं वाटतं, त्याला कीर्तन ऐकावंसं वाटतं आणि ह्या सगळ्या गोष्टी करण्याकडे त्याचा नैसर्गिक कल वाढायला लागतो. म्हणजे एकीकडे तो प्रपंच करत असतो, पण जेव्हा त्याच्या आयुष्यामध्ये साधनेची वेळ येते, जेव्हा सद्गुरु तत्व त्याच्या आयुष्यामध्ये प्रकट होतं किंवा जेव्हा परमेश्वरीय तत्व त्याच्या अंतरंगामध्ये हळूहळू प्रकट होत जातं, त्यावेळेला त्याला त्या परमेश्वरीय तत्वाची अनुभूती यायला लागते, त्याला सद्गुरु तत्वाविषयीची अनुभूती यायला लागते आणि त्याच्या मनामध्ये असलेली श्रद्धा दृढ होऊ लागते. म्हणजे जणू काही त्याच्या आयुष्यामध्ये सद्गुरु तत्व प्रवेश करतं, परमेश्वरीय तत्व प्रवेश करतं आणि त्याला अत्यंत मानसिक आनंद होत असतो. त्या परमार्थाच्या वाटेवर चालताना त्याला अत्यंत समाधान होत असतं. पण असं पहा की त्याचा प्रपंच एकीकडे चालूच असतो. तो प्रपंच करत असताना ह्या सगळ्या प्रापंचिक वृत्ती सुद्धा त्याच्या मनाच्या अंतरंगात एकीकडे उसळी घेत असतात. म्हणजे कधी त्याच्या मनामध्ये कोणाविषयी राग उत्पन्न होईल, कधी त्याच्या मनामध्ये चीड उत्पन्न होईल, असूया उत्पन्न होईल, मत्सर उत्पन्न होईल, द्वेष उत्पन्न होईल. त्याच्याकडून एखाद्याची निंदा अगदी नकळतपणे केली जाईल. काही वेळेला त्याच्या मनामध्ये अत्यंत वासना प्रबळ होतील आणि त्याला दुसरं काही सुचणार नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टी एकीकडे चालू होत असतानाच, म्हणजे एकीकडे परमार्थही चालू असतो, एकीकडे प्रपंचही चालू असतो, त्याच्यामुळे साधनी माणसाच्या मनामध्ये काही वेळेला अस्वस्थता उत्पन्न होते. म्हणजे आपल्या बाबतीत हे असं काय घडतंय असंही त्याला वाटतं.
काही वेळेला त्याच्या मनाची अवस्था अत्यंत विस्कळीत होते. काही वेळेला तो प्रारब्ध भोग भोगतो. काही वेळेला त्याचा अहंभाव डोकं वर काढताना त्याला दिसतो. सगळ्या काही गोष्टी होतात. म्हणजे एकीकडे आपण नामस्मरण करत असतो, पण काही वेळेला जेव्हा त्याच्या आयुष्यामध्ये प्रतिकूल परिस्थिती उत्पन्न होते किंवा तो जेव्हा प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत असतो, त्यावेळेला सुस्थितीमध्ये एरवी चालणारं नामस्मरण त्यावेळेला होत नाही आणि ते विस्कळीत झाल्यासारखं वाटतं. मग अशा वेळेला महाराज काय सांगतात आपल्याला, की जाणीवपूर्वक तुम्ही भगवंताचं अनुसंधान राखण्याचा प्रयत्न करा. म्हणजे महाराज काय सांगतात, की तुम्हाला परमार्थाचा अनुभव हवा आहे ना, तर परमार्थ म्हणजे स्वतःचाच केलेला स्वतःशी अभ्यास आहे. म्हणजे आपल्या आतमध्ये भगवंताचं अनुसंधान ठेवून बाहेरून वृत्ती आवरण्याचा जो प्रयत्न करेल, त्याला परमार्थ लवकर साधेल असं महाराजांचं सांगणं आहे. आता आतमध्ये भगवंताचं अनुसंधान आपण कसं राखू शकतो? तर हे आपण मागेही बघितलेलं आहे, की भगवंताचं नाम घेऊन आपल्याला भगवंताचं अनुसंधान राखता येतं. नामस्मरणाच्या योगाने अंतःकरणाची शुद्धता साधली जाते. म्हणजे ज्या काही विषय, वासना आणि विकारांचा खेळ जो मनाच्या अंतरंगामध्ये चालू असतो, त्या सगळ्या खेळाला जेव्हा नामाची धग लागते, त्यावेळेला सगळे विकार एक तर पहिल्यांदा वर उफावून यायला सुरुवात होते. ते त्यांची परिसीमा गाठतात आणि नंतर ते विकार हळूहळू क्षीण होत जातात. म्हणजे द्वेष, राग, मत्सर, लोभ, मोह जे काही विकार आहेत, अहंभाव आहे, देहबुद्धी आहे, ह्या सगळ्या गोष्टी एका विशिष्ट मर्यादेपर्यंत पूर्णपणे त्यांची परिसीमा गाठतात आणि हळूहळू त्या सगळ्या क्षीण होत जातात. त्या सगळ्या भावना कमी होत जातात. म्हणजे साधनी माणसाला कोणाची निंदा करू नये असं वाटतं आणि जर कोणाची निंदा त्याच्या समोर घडत असेल तर ती ऐकू नये किंवा त्यात भाग घेऊ नये असं वाटतं. मग महाराज काय सांगतात, की अशा पद्धतीने जेव्हा आपलं अंतःकरण शुद्ध होतं, त्यावेळेला आपल्याला परमार्थ सोपा बनतो. मग महाराजांनी परमार्थ साधण्यासाठी प्रापंचिक माणसाला फार सोपा मार्ग सांगितलाय. महाराज काय सांगतात, की तुम्ही सगुण भक्ती करा. भक्तीने रघुपती साळवावे. आपण मागच्या भागामध्ये बघितलं. महाराज सांगतात तुम्ही अत्यंत कळकळीने परमेश्वराची सगुण उपासना करा. अत्यंत भक्तीने त्याचं नाम घ्या. आपल्यासाठी भक्ती मार्ग आहे. सर्वसामान्य प्रापंचिक माणसाला कर्ममार्ग, ज्ञानमार्ग, योगमार्ग ह्या सगळ्या गोष्टी जरी भगवंतापाशी नेणाऱ्या असल्या, तरी सगळ्या संतांनी कळकळून हे सांगितलंय, की तुम्ही फक्त भक्ती मार्गाने जा. कारण भक्ती मार्गामध्ये अहंभाव गळून पडतो आणि अंतःकरण शुद्ध होतं. कारण आपण भगवंताला पूर्णपणे शरण गेलेलो असतो. मग ज्या वेळेला आपल्या मनामध्ये शरणागतीचा भाव असतो, ज्या वेळेला आपल्या मनामध्ये असा भाव असतो, की मी नाही, भगवंता तूच फक्त आहेस, त्यावेळेला आपण भगवंताला पूर्णपणे शरण जातो. आणि तो भगवंत आपल्याला भेटतो कुठे? तर महाराज काय सांगतात, की भगवंताच्या नामामध्येच भगवंताचं अस्तित्व आहे. त्यामुळे तुम्हाला भगवंत जर गाठायचा असेल तर तुम्ही त्याचं नाम घ्या. भगवंताचं नाम घेऊन आपल्याला भगवंत भेटेल. म्हणून महाराज काय सांगतात, की तुम्हाला जर परमार्थ करायचा असेल तर पहिल्यांदा महाराजांनी सांगितलं तुम्ही सगुण भक्ती करा. म्हणजे सगुण उपासना करा. दुसरं महाराज काय सांगतात, की अत्यंत भक्तिभावाने भगवंताला शरण जा आणि त्याचं नाम घ्या. तिसरं महाराज सांगतात, की नामामध्ये भगवंत आहे ही भावना किंवा ही श्रद्धा दृढ ठेवा आणि अभिमान रहित होऊन भगवंताला शरण जा. या जर गोष्टी आपण केल्या तर आपल्याला परमार्थ मार्ग आचरताना फार सुलभ जातं. आज आपल्या चिंतनाचा हाच विषय आहे, की हा परमार्थ साधायचा कसा? किंवा परमार्थ म्हणजे नक्की काय आहे? भगवंताला शरण जाऊन भगवंताचा अखंड अनुसंधान त्याच्या नामाने कसं ठेवता येतं? नामावर बळकट श्रद्धा ठेवून परमार्थ कसा साधता येतो? आणि शुद्ध अंतःकरण ठेवून अभिमान रहित होऊन जर भगवंताला आपण शरण गेलो तर परमार्थ कसा सोपा बनतो? या सगळ्या गोष्टी महाराजांनी आपल्याला ज्या काही सांगितल्या त्याचा आपण थोडासा उलगडा किंवा अभ्यास या चिंतनामध्ये करणार आहोत. आता परमार्थ म्हणजे काय? महाराजांनी काय परमार्थाची व्याख्या केली आहे? महाराज म्हणतात, की आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान मानणं, कोणाचाही द्वेष किंवा मत्सर न करणं, सगळीकडे भगवंत भरलेला आहे म्हणजे सर्व भगवत स्वरूप मानणं, निराभिमानी राहणं, सदोदित नामस्मरण करणं, सज्जन संत सद्गुरू यांच्याविषयी मनामध्ये अत्यंत श्रद्धा आणि पूज्यभाव ठेवणं आणि या सगळ्या गोष्टी
एकाच वेळेला आचरणात आणणं म्हणजे परमार्थ आहे. ही फार गोष्ट महत्वाची आहे. म्हणजे एकीकडे आपण प्रपंच करत असतो, प्रपंचामध्ये कर्तव्य करत असतो, कर्म करत असतो. कर्म सोडून राहा म्हटलं तर आपल्याला राहता येणार नाही. त्यामुळे थोडा कर्ममार्ग आपल्यासाठी येतोच. पण हे सगळं करत असताना आपली वृत्ती कशी पाहिजे? जी काही सगळी गोष्ट परमार्थाची आहे ना, ती आपल्या वृत्तीशीच निगडीत आहे. आपली वृत्ती अशी हवी, की आपल्याला जी काही परिस्थिती प्राप्त झालेली आहे, तर आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान टिकून राहणं किंवा समाधानी राहणं, हे महाराजांनी जसं सांगितलंय, की भगवंताच्या कृपेची खूण आहे. त्यामुळे आहे त्यामध्ये समाधान मानणं, ही परमार्थाची पहिली पायरी आहे. आपल्याला दैववशामध्ये जी काही परिस्थिती प्राप्त झालेली आहे, मग आर्थिक परिस्थिती असेल, सामाजिक परिस्थिती असेल, शैक्षणिक परिस्थिती असेल, जे काही आपल्याला प्राप्त झालेलं आहे, त्यामध्ये समाधान मानणं, दुसऱ्याबरोबर त्या परिस्थितीची तुलना न करणं आणि कोणाचाही द्वेष किंवा मत्सर न करणं, ह्या फार गोष्टी महत्त्वाच्या आहेत. कारण बऱ्याचदा असं होतं, की आपण ज्या दुसऱ्याबरोबर तुलना करतो, कळत-नकळत, मनातल्या मनात, बोलून दाखवणार नाही. पण आपण कुठेतरी त्याला काय मिळालंय, मला काय मिळालं आणि त्याने त्याच्यासाठी किती कष्ट केले, मी किती कष्ट केले. या अनेक गोष्टी आपण मनामध्ये त्याचा विचार करत असतो किंवा कुठेतरी आपल्या मनामध्ये एखादी मत्सराची भावना उत्पन्न होते किंवा द्वेष उत्पन्न होतो. ज्या वेळेला द्वेष उत्पन्न होतो किंवा मत्सर उत्पन्न होतो, त्यावेळेला महाराज सांगतात, की जबरीने ती भावना मनातनं काढून टाकण्याचा प्रयत्न करा. सगळ्यांमध्ये भगवंत पहा, हे अवघड आहे. पण आपण हळू बघू. आज आपण आजचा भाग आणि उद्याचाही भाग, दोन्ही भाग आपण परमार्थाविषयीच करणार आहोत, की परमार्थाचं जे स्वरूप महाराजांनी समजून सांगितलेलं आहे, ते आपण या दोन्ही चिंतनांमध्ये बघणार आहोत. मग महाराज पुढे सांगतात, की तुम्ही अभिमान सोडून द्या, अभिमानरहित राहा, निराभिमानी राहा. सदोदित नामस्मरण करा, म्हणजे आपल्या मनामध्ये सतत भगवंताचं स्मरण पाहिजे, त्याच्या नामाचं स्मरण पाहिजे, त्याची आठवण पाहिजे, आपल्या सद्गुरूंची आठवण पाहिजे आणि संत सज्जन सद्गुरू ह्यांच्याविषयी आपल्या मनामध्ये अत्यंत पूज्यभाव पाहिजे, श्रद्धा पाहिजे. या सगळ्या गोष्टी आचरणात आणणं म्हणजे परमार्थ आहे. मग काय होतं, की आपण निश्चयाने ह्या गोष्टींचं आचरण करत नाही किंवा ह्या गोष्टी आचरणात आणत नाही, म्हणून आपल्याला समाधान मिळत नाही असं महाराज सांगतात. म्हणजे एकीकडे आपल्याला कळत असतं, की आपल्या प्रपंचामध्ये सुख नाहीये, प्रपंच हा असत्य आहे. आपण हे मागे पण बघितलं, की प्रपंच हा मिथ्या आहे. त्याची सदैव परिस्थिती बदलत असते. म्हणजे आज जी गोष्ट सुखाची आहे, ती उद्या दुःखाची होते. प्रपंचामध्ये उणीव आहे, प्रपंचामध्ये न्यूनत्व आहे. प्रपंच पूर्ण झाला असं कधीही होत नाही. प्रपंचामध्ये पूर्ण समाधान मिळालं, पूर्ण आनंद मिळाला असं कधी होत नाही. असं असून सुद्धा तो जो मिथ्या प्रपंच आहे, तो आपण भावनेने त्याला सत्यत्व देऊन त्याच्यामधूनच आपल्याला सुख मिळणार आहे, त्या प्रपंचामधूनच किंवा त्या विषयातूनच सुख मिळणार आहे, अशी भावना इतकी घट्ट धरून ठेवलेली आहे, की संसारात सुख नाही असं कळत असून सुद्धा आपण सगळं काही सुख त्या संसारातूनच मिळवण्याचा प्रयत्न करतो. मग अशाला महाराज काय म्हणतात, की तुम्ही एवढी जी खटपट करताय प्रापंचिक सुख मिळवण्यासाठी, तर तुम्ही पहिल्यांदा शांतपणे या गोष्टीचा विचार करा, की नक्की तुम्हाला सुख कशातून मिळणार आहे. आपण मागेही बघितलं आनंद आणि समाधान या भागामध्ये जे चिंतन आपण केलं, त्याच्यामध्ये महाराजांनी आपल्याला हे सांगितलं, की तुमचा खरा आनंद, तुमचं खरं समाधान हे कुठे आहे? तर भगवंताच्या स्मरणामध्ये आहे. भगवंत हा आनंदमय असल्यामुळे आणि त्याचा अंश आपल्यामध्ये असल्यामुळे आपल्याला आनंदी राहावं असं वाटतं. त्याच्यामुळे जर आपल्याला खरा आनंद आणि खरं समाधान शोधायचं असेल, तर आपल्याला भगवंतापाशी जायचंय आणि त्याच्यासाठी काय करावं लागणार आहे? आपल्याला सतत नामात राहावं लागणार आहे. तर तुम्हाला खरं समाधान मिळेल. महाराज इथे छोटंसं उदाहरण देतात, की आपण नोकरीच्या ठिकाणी आपल्या वरिष्ठांच्या मर्जीप्रमाणे वागतो. ते वागत असताना आपण आपला स्वतःचा सगळा जो अहंभाव आहे, आपलेपणा आहे, तो सगळा बाजूला ठेवतो. त्यावेळेला आपण काय विचार करतो, की नाही आपण इथे नोकरी करायला येतो. आपले वरिष्ठ जसं सांगतील तसं आपण करायचं आणि मोकळं व्हायचं. हीच गोष्ट परमार्थामध्ये आणायची आणि वरिष्ठाच्या ठिकाणी आपल्या परमेश्वराला आणि सद्गुरूंना ठेवायचं. मग काय होतं, की आपण वागत असताना आपल्या परमेश्वराला काय आवडतंय, आपल्या सद्गुरूंना काय आवडतंय किंवा आपल्या परमेश्वराला काय आवडत नाही किंवा सद्गुरूंना काय आवडत नाही, अशा पद्धतीने त्यांच्या मर्जीप्रमाणे म्हणजे परमेश्वराच्या आणि सद्गुरूंच्या मर्जीप्रमाणे वागायचं आणि आपण आपले पण बाजूला ठेवायचं म्हणजे परमार्थ सोपा बनतो. महाराज काय सांगतात, की जी चैतन्य शक्ती ब्रह्मांडामध्ये भरून राहिलेली आहे, ती आपल्या स्वतःमध्ये सुद्धा भरून राहिलेली असल्यामुळे आपल्याला त्या परमेश्वरीय तत्वाचा अनुभव येत असतो. पण
आपल्या त्या चैतन्य शक्तीभोवती अनेक विषय, वासना आणि विकारांची आवरणं तयार झालेली असतात. आता भगवत भाव सर्वानुभूती ठेवा हे महाराज सांगतात. परमार्थ साधायचा असेल तर सगळ्यांमध्ये भगवंत बघावा लागतो. पण आपल्याला सगळ्यांमध्ये भगवंत बघता येतो का? तर नाही येत. म्हणजे अगदी घरापासून जरी सुरुवात केली आणि घरातल्या बाहेरच्या ज्या काही व्यक्तींबरोबर आपला संबंध येतो, त्यांच्यामध्ये आपल्याला भगवत भाव पाहणं शक्य होत नाही. कारण बऱ्याचदा विचार जुळत नाहीत, बऱ्याचदा घरामध्ये एकमेकांबरोबर पटत नाही, विचार जुळत नाहीत, भांडणं असतात, अहंभाव असतात. महाराज म्हणतात तसं स्वभाव एकमेकांशी आपल्याला जुळवून घेता येत नाही, आपल्या स्वभावाला मुरड घालता येत नाही, आपल्याला दुसऱ्याच्या स्वभावाला सवलत देता येत नाही. त्याच्यामुळे बऱ्याचदा असं होतं की घरापासून अगदी बघितलं तरी एकमेकांच्या विषयी काही वेळेला द्वेष असतो, काही वेळेला असूया असते, काही वेळेला अहंभाव असतो. आपण घरातनं बाहेर पडल्यानंतर सुद्धा अनेक गोष्टी आपल्याला, अनेक विकार आपल्याला छळत असतात. मग अशा वेळेला कसं काय आपण सगळ्यांच्या बाबतीत तो भगवत भाव ठेवणार? तर आपल्याला महाराज काय सांगतात, की पहिल्यांदा तुम्ही तुमचं अंतरंग स्वच्छ करायला सुरुवात करा. अंतःकरण शुद्ध झालं की परमार्थ आपल्याला साधता येणार आहे. ज्या काही भावना मनामध्ये अशुद्ध अशा उत्पन्न झालेल्या आहेत, मग त्याच्यामध्ये द्वेष असेल, मत्सर असेल, असूया असेल, अहंभाव असेल, चीड असेल, संताप असेल, जी काही अशुद्ध भावना तुमच्या मनामध्ये उत्पन्न होते, ती त्या त्या वेळेला जबरीने मनातून काढून टाकण्याचा प्रयत्न करायचा. त्याच्यासाठी भरपूर नाम घ्यायचं आणि पहिल्यांदा हे ओळखायला सुरुवात करायची, की जर सगळ्यांमध्ये मला भगवंत बघायचा असेल, तर तो पहिल्यांदा माझ्यामध्ये सुद्धा आहे हे पहिलं मला समजून घ्यावं लागेल. म्हणजे आपल्याला स्वतःच्या आत्मस्वरूपाची ओळख करून घ्यावी लागते. ती आत्मस्वरूपाची ओळख कशी प्राप्त होते? तर भगवंताचं नाम घेतल्यानंतरच भगवंत आपल्या हृदयामध्ये प्रकट होतो आणि भगवंत स्वरूप असलेले सद्गुरू आपल्या हृदयामध्ये प्रकट होतात. ह्या दोन्हीही संत किंवा विभूती जेव्हा आणि परमेश्वरीय तत्व या दोन्ही गोष्टी आपल्या हृदयामध्ये जेव्हा प्रकट होतात, त्यावेळेला आपल्याला आपल्या आत्मस्वरूपाची जाणीव होते, त्याची ओळख होते आणि ज्या वेळेला आपल्याला आपल्या आत्मस्वरूपाची ओळख होते, त्यावेळेला सगळ्या प्राणीमात्रांमध्ये आपल्याला भगवंत भरून राहिलेला आहे हे निर्गुण तत्वाने ओळखता येतं. म्हणजे हळूहळू आपल्याला पारमार्थिक जो आपला प्रवास चाललेला आहे, त्या दिशेने आपलं एक एक पाऊल पडतं आणि सगळ्यांच्या ठिकाणी भगवंत भरून राहिलेला आहे, ही जाणीव आपल्या मनामध्ये दृढ होणं, ही त्याची पुढची पायरी आहे. म्हणजे पारमार्थिक मनुष्याला सगळ्यांशी सलोख्याचे संबंध असावेत, सगळ्यांशी चांगले संबंध असावेत, आपलं कोणाबरोबर भांडण होऊ नये, आपल्यामुळे कोणाला त्रास होऊ नये, कोणाचं मन आपल्यामुळे दुखावलं जाऊ नये, हे साधनी माणूस किंवा पारमार्थिक माणूस फार सांभाळत असतो. त्यामुळे तो कोणाशी वाद घालत नाही, विसंवाद करत नाही, तो शांत राहतो. पण बऱ्याचदा काही वेळेला त्याच्या शांत राहण्याचा सुद्धा गैरफायदा समोरची व्यक्ती घेते, कारण ती पारमार्थिक वाटेवर चालत असेल असं नाही. त्यामुळे समोरची व्यक्ती अत्यंत हेकेखोरपणाने आपल्याशी काही वेळेला वागते, अहंभाव ठेवून वागते, अभिमान ठेवून वागते, आढ्यतेने वागते, दुसऱ्याला कमी लेखण्याच्या प्रवृत्तीने वागते. मग अशा वेळेला काय होतं, पारमार्थिक मनुष्य त्याच्यावर फार प्रतिक्रिया देत नाही. तो उलटून बोलणार नाही, त्याच्या तोंडून अपशब्द बाहेर पडणार नाही, तो फार सांभाळतो स्वतःला. त्याला माहिती असतं की आपल्या सद्गुरूंना काय आवडतं आणि आपल्या सद्गुरूंना काय आवडत नाही. त्यामुळे पारमार्थिक या साधनी माणूस फार सांभाळत असतो. पण त्याला त्याच्या मनाला अत्यंत क्लेश होत असतात. मग असे जेव्हा क्लेश होतात त्यावेळेला पारमार्थिक मनुष्याने काय करायचं? परमार्थ साधताना या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो. अशा वेळेला महाराज सांगतात की तुम्ही मनातल्या मनात नामस्मरण करा. एखादी व्यक्ती तुम्हाला त्रास देतीये ना, तर तुम्ही तो त्रास घेऊ नका. आता त्रास न घेणं म्हणजे काय? की तो मनाच्या पातळीवर उतरून द्यायचा नाही. त्या गोष्टीला सत्यत्व देणं बंद करा, महत्त्व देणं बंद करा असं महाराज सांगतात. त्यामुळे आपण अतिशय शांत राहायचं आणि मनातल्या मनात नामस्मरण करत राहायचं. पुढे महाराजांनी सांगितलंय की जर तुम्हाला परमार्थ साधायचा असेल तर तुम्हाला अभिमानरहित होऊन जगावं लागेल. मग परत स्वतःचं निरीक्षण करायचं की दिवसभरामध्ये आपला अहंभाव कधी कधी वर होतो किंवा डोकं वर काढतो. आपण निरीक्षण करायचं. रात्री झोपताना आठवायचं की आज दिवसभरात किती वेळा मला राग आला. कारण राग येणं ही आपल्यामध्ये अहंभाव असण्याची एक खूण आहे.
सगळे संत बघा शांत असतात, पण आपण जेव्हा आपलं स्वतःचं निरीक्षण करतो त्यावेळेला बऱ्याचदा आपल्याला असं जाणवतं की आपल्याला चटकन राग येतो. कोणी आपल्याला काही बोललं तर आपल्याला, जर ते आपल्या मनाविरुद्ध असेल किंवा जर आपल्याला ते टोचणी देणारं असेल तर आपल्याला फार त्याचा मानसिक त्रास होतो. मग बऱ्याचदा आपल्याला राग येतो, आपल्या तोंडून अपशब्द बाहेर पडतात, ह्या सगळ्या गोष्टी होतात. काही वेळेला समोरची व्यक्ती देहबुद्धीमुळे आपल्या मनासारखं वागत नाही किंवा फार हेकेखोरपणाने आपल्याशी वागते. मग ज्या ज्या वेळेला अभिमान उत्पन्न होईल, आता आपल्याला निराभिमानी राहायचं आहे, आपल्याला अभिमान आपला निघून गेला पाहिजे, क्षीण होत गेला पाहिजे. मग अशा वेळेला काय करायचं? सावधानता बाळगायची, की आपल्या मनामध्ये अहंभाव कधी जागृत होतोय, आपल्याला राग कधी येतोय, कधी ह्या सर्व भावना डोकं वर काढतात, ही सगळी वृत्ती आपल्याला मनातनं काढून टाकायची. आणि बऱ्याचदा काय होतं की आपला अभिमान ठेचला जाईल असे प्रसंग सद्गुरू मुद्दामून उत्पन्न करतात आपल्या आयुष्यामध्ये, की तुला फार अभिमान आहे का, तुला फार अहंभाव आहे का, तुला अगदी साध्या शब्दात सांगायचं झालं तर तुला फार इगो आहे का. तर तो इगो किंवा अभिमान किंवा अहंभाव ठेचण्यासाठी सद्गुरू मुद्दामून आपल्या आयुष्यामध्ये अशा काही घटना घडवतात की आपला अहंभाव ठेचला जातो. ज्या वेळेला अहंभाव ठेचला जातो अशी परिस्थिती उत्पन्न झाली की त्याचं वैषम्य न बाळगता पारमार्थिक मनुष्याने किंवा साधनी मनुष्याने आनंद बाळगावा. सद्गुरूंची लीला आहे असं समजावं की माझा अहंभाव ठेचला जाण्यासाठीच समोरची व्यक्ती माझ्याशी असं वागतीये. आणि महाराज शांतपणे आपल्याकडे बघत असतात की आता तू कसं वागतोयस मी बघतोय. आपण हे सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की आपले सद्गुरू, आपले महाराज आपल्याकडे 24 तास बघत असतात. त्यामुळे तुम्ही कसे वागता, तुम्ही कसा विचार करता, हे सगळं त्यांच्या नजरेतून सुटत नाही, हे सगळं त्यांना माहिती असतं आणि मुद्दामून परीक्षा घेण्यासाठी प्रसंग उत्पन्न करतात. त्यांना तुम्हाला पारमार्थिक वाटेवर जर पुढे आणायचं असेल, तुमच्या हातून चांगलं साधन घडावं असं वाटत असेल, तुमच्या ह्या सगळ्या विषय वासना आणि विकारांच्या सगळ्या गोष्टी त्यांना जर क्षीण करत न्यायच्या असतील, कारण एकदा आपण आपलं आयुष्य सद्गुरूंच्या हातामध्ये दिलं की आपल्या प्रापंचिक आणि पारमार्थिक आयुष्यावर सद्गुरूंची सत्ता काम करते. त्यामुळे सद्गुरूंच्या हातामध्ये आपल्या सगळ्या आयुष्याच्या नाड्या असतात. ज्या ज्या वेळेला असे प्रसंग उत्पन्न होतात त्यावेळेला सद्गुरूंची लीला आहे असं समजून, कारण सद्गुरू परीक्षाच घेत असतात, ज्या वेळेला आपल्या आयुष्यामध्ये असे काही प्रसंग उत्पन्न होतील त्यावेळेला सद्गुरू तुमची परीक्षा घेत असतात की आता तुम्ही कसे वागता. आणि जर त्यावेळेला सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे आपण शांतपणे ह्या सगळ्या गोष्टींना जर धीराने तोंड देऊ शकलो तर सद्गुरू आपल्याला ह्या वाटेवर फार पुढे नेतात. त्यामुळे आपण सद्गुरूंवर पूर्णपणे विश्वास ठेवावा, श्रद्धा ठेवावी, ही जाणीव सतत मनामध्ये ठेवावी की आपल्या अवतीभोवती आपले सद्गुरू आहेत, आपल्या अवतीभोवती आपले महाराज आहेत, म्हणजे ह्या सगळ्या वृत्तीतनं आपल्याला बाहेर पडता येतं. आपण मगाशी बघितलं की आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान मानणं आणि कोणाचाही द्वेष किंवा मत्सर न करणं, या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. कारण आपण जेव्हा दुसऱ्याबरोबर तुलना करतो त्यावेळेला जर तो अनुकूल परिस्थितीमध्ये असेल आणि आपण प्रतिकूल परिस्थितीमध्ये असू तर त्या तुलना केल्यामुळे आपल्या मनामध्ये एक प्रकारची त्याच्याविषयीची द्वेषाची किंवा मत्सराची भावना उत्पन्न होते, तीही परमार्थाला घातक आहे. आणि जर आपण अशा व्यक्तीबरोबर तुलना केली की जी व्यक्ती प्रारब्ध भोग भोगतीये आणि आपण त्यातून काही सुखावह अवस्था प्राप्त करण्याचा प्रयत्न केला त्या तुलनेतून, तर आपल्या मनामध्ये अहंभाव जागृत होतो, मग तीही गोष्ट परमार्थाला घातक आहे. म्हणून महाराज सांगतात की तुम्ही आहात तसे राहा, आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान माना, कोणाबरोबरही कुठलीही तुलना करू नका, प्रापंचिकही करू नका आणि पारमार्थिकही करू नका. पुढे तुम्हाला जर परमार्थ साधायचा असेल तर महाराज सांगतात की तुम्ही संत सज्जन सद्गुरू यांच्याविषयी मनामध्ये अत्यंत पूज्यभाव ठेवा. जोपर्यंत आपल्याला त्याचं खरं स्वरूप कळत नाही तोपर्यंत आपण अजिबात कुठलंही असं वर्तन करायचं नाही की ज्यामुळे श्रद्धेला काही ठेच पोहोचेल. कारण जरी आपले सद्गुरू एक असले तरी संत तत्व किंवा सद्गुरू तत्व हे एकच असतं. त्यामुळे सगळं सद्गुरू तत्व, सगळे संत पारमार्थिक माणसाकडे किंवा साधनी माणसाकडे बारीक लक्ष ठेवून असतात. आपण अक्षरशः गाफील असतो, आपल्याला असं वाटतं की काय कळणार आहे ह्या सगळ्यांना, आपल्या मनात काय चाललंय. तर अजिबात असं नाहीये.
आणि ह्या सगळ्याचा आपण अनुभव घेतो, म्हणजे प्रत्यक्षामध्येही घेतो आणि ध्यानामध्ये सुद्धा घेतो, की जरी आपले सद्गुरू एक असले, एखादे असले, तरीही ध्यानामध्ये तुम्हाला इतर सद्गुरू तत्व येऊन दर्शन देईल. ते तुमच्याकडनं पाद्यपूजा स्वीकारेल, ते तुमच्याकडनं मानसपूजा स्वीकारेल. त्यावेळेला तुम्हाला असं वाटेल सुद्धा, की अरे आज हे कसे काय आपल्या ध्यानामध्ये आले? पण हे सगळे संत आपल्या ध्यानामध्ये येतात आणि प्रत्यक्षामध्ये सुद्धा आपण अनेकांनी याचा अनुभव घेतलेला आहे, की पहिल्यांदा आपण काही विशिष्ट सद्गुरू तत्वाची आपल्या हातनं उपासना घडते, संतांची उपासना घडते. ती एका विशिष्ट टप्प्यापर्यंत पोचली, की अजून काही संत आपल्या आयुष्यामध्ये येतात, त्यांचीही उपासना सेवा आपल्या हातनं घडते आणि मग सगळं झाल्यानंतर आपल्याला आपले सद्गुरू भेटतात. त्यामुळे कुठल्याही संताचा, सज्जनाचा, सद्गुरू तत्वाचा अपमान होईल असं वर्तन आपल्या हातून घडू नये, ह्याच्यावर महाराजांनी फार भर दिलेला आहे. म्हणजे महाराज सांगतात, की तुम्ही संत, सज्जन आणि सद्गुरू यांच्याविषयी मनामध्ये अत्यंत पूज्यभाव ठेवा, अत्यंत श्रद्धा ठेवा. कारण अनवधानाने का होईना, जर आपल्या हातून त्यांचा अपमान झाला तर सद्गुरू तत्वाला ते आवडत नाही, परमेश्वरीय तत्वाला ते आवडत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जर परमार्थ साधायचा असेल तर आपल्याला सतत भगवंताच्या अनुसंधानामध्ये राहावं लागतं आणि त्यासाठी महाराजांनी सांगितलंय, की तुम्ही सतत नाम घ्या. मनातल्या मनामध्ये सतत भगवंताचं नाम घ्यायचं, त्याचं स्मरण ठेवायचं. ह्याच्यामुळे काय होतं, आपली सत्सद्विवेक बुद्धी जागृत राहते. आपल्याला ज्या भगवंताचं स्मरण असतं, त्या भगवंताच्या स्मरणामध्ये आपला विवेक जागृत राहतो. आपली सत्सद्विवेक बुद्धी जागृत राहिली, की आपल्याला स्थिरता लाभते. जेव्हा स्थिरता लाभते आणि चांगली सत्सद्विवेक बुद्धी, ज्याला विवेक जागृत राहणं असं म्हणतो आपण, त्यावेळेला आपल्या हातनं चांगली कर्म घडतात. चांगली कर्म घडली, की आपल्याला त्याचं फळ म्हणून चांगल्या गोष्टी आपल्या वाट्याला येतात, चांगला प्रारब्ध योग आपल्या वाट्याला येतो आणि भगवंताची अशा पद्धतीने आपल्यावर कृपा होत असते. आणि आपला अभिमान गळत जातो. आपला जो काही विषय, वासना आणि विकारांचा जो काही खेळ मनाच्या अंतरंगामध्ये चाललेला आहे, त्या सगळ्या गोष्टी क्षीण होत जातात. आपण आपलं मन नामामध्ये गुंतवून ठेवू शकतो आणि मनाचा भाव आपण अधिकाधिक शुद्ध करत नेऊ शकतो. कारण अंतःकरण शुद्ध झालं की परमार्थ सोपा बनतो, असं महाराजांचं सांगणं आहे. मग महाराज सांगतात, की हा परमार्थ तुम्ही साधणार कसा? तर भगवंताच्या अखंड अनुसंधानामध्ये परमार्थ साधावा, असं महाराजांचं सांगणं आहे. म्हणजे महाराज काय सांगतात, की परमार्थाचे मुख्य साधन, शक्यतो न चुकू द्यावे अनुसंधान, मुखी करावे नामस्मरण, हृदयी भगवंताचे ध्यान. महाराजांनी अत्यंत सोप्या पद्धतीने सांगितलंय, की तुम्ही हृदयामध्ये भगवंताचं ध्यान करा, तुम्ही मुखामध्ये त्याचं नाम ठेवा, तुम्ही अनुसंधान चुकू देऊ नका. या जर सगळ्या गोष्टी तुम्ही केल्यात तर तुम्हाला परमार्थ साधणार आहे. त्यामुळे ज्याला भगवंताच्या नामाची खूण मनापासून समजली, त्याला परमार्थ साध्य झाला, त्याच्या जन्माचं सार्थक झालं. कारण एकदा का परमेश्वराची प्राप्ती झाली, एकदा का परमेश्वराची खूण आपल्या मनामध्ये स्थिर झाली, एकदा का सद्गुरू तत्वाविषयी आपल्या मनामध्ये पूज्यभाव स्थिर झाला, की आपल्याला जगामध्ये काहीही मिळवायचं राहत नाही. आपल्याला सद्गुरूंनी जे काही भगवंताचं नाम दिलेलं आहे, ते नाम घेत राहणं एवढंच फक्त आपलं इति कर्तव्य उरतं. आणि अशा पद्धतीने जर आपण साधन करत गेलो, अशा पद्धतीने जर आपण पुढे जात गेलो, तर आपल्याला परमार्थ सोपा बनतो. म्हणून महाराज सांगतात, की तुम्ही सगुण भक्ती करा, सगुण उपासना करा. निर्गुणाचा आपण विचार करायचा झाला तरी निर्गुण समजत नाही, ते कठीण आहे. तर सर्वसामान्य माणसांनी सगुण भक्तीने तरून जावं. म्हणजे आपल्याला महाराजांनी उदाहरण सांगितलंय, की डोंगराच्या पलीकडे गाव आहे, ते आपल्याला माहिती आहे. पण डोंगर चढून गेल्याशिवाय पलीकडचं गाव जसं दिसत नाही, तसं सगुण भक्ती केल्याशिवाय आपल्याला निर्गुण तत्वाची ओळख होऊ शकत नाही. त्यामुळे महाराजांनी सगुण उपासनेवर खूप भर दिलेला आहे. म्हणून महाराज सांगतात, की तुम्ही भरपूर सगुणाची उपासना करा. तुम्ही सगुण उपासनेमध्ये स्वतःच्या देहाला विसरलात ना, की तो तुम्हाला निर्गुण तत्वाचा अनुभव आहे. भक्तीने नाम घ्या, नामामध्ये भगवंत आहे हे जाणा, भगवंताचं होऊन राहा, अभिमान रहित होऊन भगवंताला शरण जा, म्हणजे आपल्याला परमार्थ साधता येईल. म्हणून आपलं वागणं, साधनी माणसाचं किंवा पारमार्थिक माणसाचं वागणं कसं पाहिजे, की त्याला भगवंताची आस असायला हवी. ती आस मनामध्ये वाढत जाऊन जाऊन त्याचं पर्यवसान ध्यासामध्ये व्हायला पाहिजे. आणि जगामध्ये भगवंताशिवाय दुसरी कुठलीही सत्य गोष्ट नाही, ही निष्ठा ज्याच्या मनामध्ये उत्पन्न होते, त्याला पारमार्थिक मनुष्य असं म्हणतात.
मग हा परमार्थ चालवायचा कसा? तर नामावर अत्यंत बळकट श्रद्धा ठेवून आपण तो परमार्थ करावा. कारण आपल्याला अनेक शंका असतात. महाराज सांगतात की पहिली जी शंका आपल्या मनामध्ये उत्पन्न होते, ती शंका अशी असते की आपण घेतलेलं नाम भगवंतापर्यंत पोचतंय की नाही. या एका शंकेमध्ये सगळ्या शंकांचा समावेश होतो असं महाराजांचं सांगणं आहे. त्यामुळे कुठलीही शंका, कुठलीही चिकित्सा न करता, कारण महाराजांनी एक व्यवहारातलं उदाहरण दिलंय की आपण रस्त्याने चालत असताना जर आपल्या मित्राने आपल्याला मागणं हाक मारली, तर आपण मागे वळून पाहतो की नाही. मग आपण जर भगवंताला हाक मारत असू त्याचं नाम घेऊन, तर भगवंत का नाही आपल्या हाकेला हो देणार? तो येणार, तो नक्की येणार. पण आपली तेवढी दृढ श्रद्धा नाही, तेवढी बळकटी नाही आपल्या मनाची. त्यामुळे आपल्याला परमार्थ साधत नाही. म्हणजे महाराज सांगतात की खरी भक्ती नाही. मग भगवंत कसा भेटणार? म्हणून कुठलेही विकल्प न लढवता, कुठलीही अतिचिकित्सा न करता, कारण चिकित्सेने सगळं नासतं. त्यामुळे अतिचिकित्सा न करता आपण फक्त भगवंताच्या स्मरणात राहायचं. भगवंताच्या अखंड स्मरणामध्ये राहिलो की आपल्याला आपल्या देहाचं विस्मरण होतं. देहाचं विस्मरण झालं की परमार्थ आपल्याला साधता येतो. त्यामुळे महाराज सांगतात की परमार्थ हा खरोखर फार सोपा आहे, पण विद्वान मंडळी तो फार अवघड करून सांगतात. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींकडे, चिकित्सेकडे फार न जाता आपण अभिमान रहित होऊन भगवंताला शरण जायचं आणि मी करता आहे ही भावना आपण मनातनं काढून टाकली पाहिजे. म्हणजे कर्म करणं हा आपला भाग आहे प्रपंचाचा. कर्म न करता तू दिवसभर तसाच बसून राहा असं जर कोणालाही सांगितलं तरी त्याला ते शक्य नाही. मग जर कर्म आपल्याला करायचीच आहेत, तर महाराज सांगतात मग तुम्ही ती भगवंताच्या स्मरणामध्ये करा. त्यामुळे कर्म सुरू व्हायच्या आधी भगवंताचं स्मरण ठेवा. कर्म करत असताना भगवंताच्या स्मरणामध्ये ते कर्म करा आणि कर्म करून झाल्यानंतर त्याचं फळ भगवंताला अर्पण करा, किंवा त्याच्याही आधी अशी भावना ठेवा की भगवंता हे तूच सगळं माझ्या हातनं घडवतोयस. त्यामुळे ते अर्पण करण्याचाही विषय नंतर उरत नाही, कारण ते घडत असतानाच भगवंताच्याकडनं घडतंय अशी भावना आपल्या मनामध्ये असते. त्यामुळे आपण अभिमानरहित होऊन शरण जावं भगवंताला, हा परमार्थाचा एक मार्ग महाराजांनी सांगितलाय. मग महाराज सांगतात की हे जर आपल्याला सगळं साधायचं असेल, तर प्रत्येक पारमार्थिक मनुष्याला, प्रत्येक साधनी मनुष्याला शेवटी भगवंताच्या नामापाशी येऊन थांबावं लागतं. म्हणजे आपल्याला मायेच्या तावडीतून जर सुटायचं असेल, तर आपल्याला भगवंताला शरण जावं लागतं. कारण भगवंत एकमेव असा आहे की जो सत्य स्वरूप आहे. त्यामुळे आपल्याला ज्यातून शाश्वत सुख मिळणार आहे, ज्यातून आपल्याला चिरंतन टिकणारा आनंद मिळणार आहे किंवा समाधान मिळणार आहे, ते नाम घेत राहणं एवढा एकमेव मार्ग महाराजांनी सांगितलेला आहे. महाराज काय सांगतात की किनाऱ्यावरून आपण जेव्हा पाण्याच्याकडे जातो, त्यावेळेला अशी एक जागा येते की तिथे वाळू संपते आणि पाणी सुरू होतं. म्हणजे ती रेष असते, त्या रेषेच्या अलीकडे वाळू असते आणि त्या रेषेच्या पलीकडे पाणी असतं समुद्राचं. ती जी मधली स्थिती आहे, ती तुर्यावस्था आहे. इथे मी ब्रह्म आहे अशी जाणीव असते. म्हणजे निर्गुण परमात्मा आणि ही जी संपूर्ण सृष्टी त्या परमात्म्याने उत्पन्न केलेली आहे, ही सगळी सृष्टी कशातून उत्पन्न झाली? तर ती ओंकारातून उत्पन्न झाली. त्यामुळे परमार्थामध्ये कोणत्याही साधनांनी जेव्हा आपल्याला जडाचा निराश करता करता आपल्याला शेवटी ओंकारापाशीच यावं लागतं. मग ओंकार हे काय आहे? तर ते नामच आहे. त्यामुळे महाराज सांगतात की ज्या ओंकाराच्या ध्वनीतून ही सृष्टी उत्पन्न झालेली आहे, ते नाम तुम्ही घेतलं तर तुम्हाला भगवंताची प्राप्ती होईल आणि हाच परमार्थ साधण्याचा मार्ग आहे. म्हणून नुसत्या कर्माने तो परमार्थ साधणार नाही, तर मी करता नाही ही भावना जर मनामध्ये ठेवली तर परमार्थ साधेल. म्हणजे मनुष्य सोडला तर बाकीच्या सगळ्या प्राणीमात्रांना ही जाणीव नाहीये कर्तेपणाची. पण मनुष्याला हे कळतं की चांगलं काय आहे, वाईट काय आहे. त्याला सारासार विचार करण्याची विवेक किंवा ती बुद्धी परमेश्वराने दिलेली आहे. ही त्याच्यावर भगवंताची असलेली कृपा आहे. त्यामुळे जरी तो कर्ममार्ग आचरत असला किंवा जरी प्रपंची माणूस हा कर्म करत असला, तरी जर त्याने आपल्या मनामध्ये ही भावना जर बाळगून त्याने ती कर्म केली की मी करता नाही या कर्माचा, माझ्याकडनं जी काही कर्म घडता आहेत ती भगवंताच्या इच्छेने होत आहेत,
आणि त्याचं कर्तेपण त्याच्याकडे नाही. कारण काय फळ मिळावं त्या कर्माचं हे मनुष्य ठरवू शकत नाही. शेवटी ते प्रारब्धाच्या अधीन आहे. त्यामुळे आपण असं मानावं की ही भगवंताच्या इच्छेने घडणाऱ्या सर्व गोष्टी आहेत. पण त्याने नाम घेऊन सत्सद्विवेक बुद्धी जागृत ठेवून जर कर्म केली तर मात्र त्याला त्याचं चांगलं फळ प्रारब्ध स्वरूपामध्ये मिळतं. मग महाराज पुढे काय सांगतात की तुम्हाला जर भगवंताची अशा पद्धतीने सगुण उपासना करायची असेल किंवा त्या भगवंताला जर प्राप्त करून घ्यायचं असेल परमार्थामध्ये, तर तुम्ही त्याची भक्ती करा. म्हणजे परमात्मा स्वरूपाची अत्यंत आवड किंवा प्रीती त्याला भक्ती म्हणतात. म्हणजे भगवंतावर जेव्हा कुठल्याही कारणाशिवाय आपण प्रेम करतो, अकारण प्रेम करतो, त्याला परमार्थ म्हणतात. म्हणजे महाराजांनी किती सुंदर व्याख्या परमार्थाची केलेली आहे की परमार्थ म्हणजे काय, तर भगवंतावर अकारण प्रेम करणं. प्रेम करायचं भगवंतावर, त्याच्याविषयी मनामध्ये अत्यंत प्रेम असलं पाहिजे, अत्यंत आवड असली पाहिजे. म्हणजे व्यापक दृष्टीने पाहिलं तर भक्ती म्हणजे आवड. मग विषयामध्ये जी आपली आवड आहे, जी विषयामध्ये गुंतलेली आपली वृत्ती आहे, ती जर सगळी विषयातनं काढून जर भगवंतापाशी लावली तर ती भक्ती बनते. म्हणजे विषयामध्ये जो मनुष्य रमलेला असतो किंवा विषयातून सुख उपभोगण्याचा प्रयत्न करत असतो, तर ते देहबुद्धीला धरून असतं. त्याच्यामुळे त्याने देहबुद्धी वाढते आणि मनुष्य हा अधिकाधिक स्वार्थी बनतो. पण भक्ती मार्ग जर त्याला आचरायचा असेल तर त्याला अभिमान रहित झाल्याशिवाय भक्ती करता येत नाही. भगवंताला शरण गेल्याशिवाय त्याला भक्त होता येत नाही. त्यामुळे महाराज सांगतात की सगळ्यांनी भक्ती मार्ग आचरावा. अभिमान रहित होऊन भगवंताला आपण शरण गेलो तर अत्यंत उत्कटतेने त्याची भक्ती करता येते. आणि जर आपण अशा पद्धतीने जर त्याची भक्ती केली तर आपण आपल्या देहाला विसरतो ती भक्ती करताना. आणि जो पारमार्थिक मनुष्य त्याच्या देहाला विसरतो त्याला परमेश्वराच्या निर्गुण तत्वाचा अनुभव येतो, त्याला परमार्थ साधतो. आता आपण आधीही बघितलं की महाराजांनी सांगितलंय की परमार्थ साधायचा असेल तर आपल्याला अजून एक गोष्ट करायची, ती म्हणजे संतांविषयी, सज्जनांविषयी आणि सद्गुरूंविषयी मनामध्ये अत्यंत पूज्यभाव ठेवा, श्रद्धा ठेवा. आता ही श्रद्धा ठेवणं आणि ती वाढत जाणं आणि ती श्रद्धा दृढ होणं, ती मनाच्या अंतरंगामध्ये स्थिर होणं, याच्यासाठी महाराजांनी काय सांगितलंय, तर रोज संतांनी लिहिलेल्या ग्रंथाचं वाचन करा असं महाराजांनी सांगितलंय. महाराज काय सांगतात की संतांचं ज्ञान हे स्वतंत्र आहे, ते प्रत्यक्ष भगवंतापासून आलेलं आहे. त्यामुळे संतांनी त्यांच्या हौसेसाठी किंवा विद्वत्ता दाखवण्यासाठी जगाला ग्रंथ लिहिलेले नाहीत. त्यांना जगामधल्या प्रत्येक प्राणीमात्राचं कल्याण व्हावं ही अत्यंत मनामध्ये कळकळ आणि तळमळ असल्यामुळे त्या जगाच्या कल्याणासाठी, प्राणीमात्रांच्या कल्याणासाठी, आपल्या सगळ्यांच्या कल्याणासाठी संतांना जे ज्ञान प्राप्त झालं भगवंतापासून, ते त्यांनी सगळं ग्रंथांमध्ये लिहून ठेवलं. त्या सगळ्या ग्रंथांचा अत्यंत मनापासनं बारकाईने अभ्यास करावा असं महाराज सांगतात. कारण ह्या सगळ्यांचा आपल्या जीवनाशी अत्यंत निकटचा संबंध असतो. त्यामध्ये त्या संतांनी आपण आपलं आयुष्य कसं जगलं पाहिजे, आपण आचरण कसं ठेवलं पाहिजे, आपल्या मनाची शुद्धता आपण कशी करत नेली पाहिजे, भगवंताविषयी पूज्यभाव कसा ठेवला पाहिजे, या सगळ्या गोष्टी असतात. त्यामुळे आपण जसं आपल्याला आवडणाऱ्या व्यक्तीचं पत्र आलं तर ते जसं मनापासून वाचतो, तसं महाराज सांगतात की तुम्ही संतांचे ग्रंथ अत्यंत मनापासून वाचा. अशा पद्धतीने वाचा की जणू काही सद्गुरूंनी हा ग्रंथ माझ्यासाठीच लिहिलेला आहे असं समजून तो वाचायचा आणि कृतीमध्ये उतरवण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे वाचन, साधन, नामस्मरण हे सगळं एका वेळेला चाललं पाहिजे, म्हणजे आपल्याला अत्यंत त्याचा आनंद मिळतो. कारण संतांचं संपूर्ण आयुष्य जगाच्या कल्याणासाठी त्यांनी वाहिलेलं आहे, वेचलेलं आहे. त्यामुळे त्यांच्या मनामध्ये अत्यंत कळकळ असते, सगळ्या जीवांचा उद्धार व्हावा, सगळ्या जीवांना परमेश्वराची प्राप्ती व्हावी, या एकमेव उद्दिष्टाने त्यांनी ग्रंथांची निर्मिती त्यांच्याकडनं झालेली असते. त्यामुळे संतांनी लिहिलेले ग्रंथ वाचावे असं महाराजांचं सांगणं आहे. आपण मगाशी बघितलं की आपल्याला अभिमान रहित होऊन आपल्याला भगवंतापाशी जायचंय. त्यामुळे आपल्याला जो अहंभाव आहे किंवा अभिमान आहे तो आपल्याला क्षीण करत न्यायचा आहे.
त्याचा आपल्याला त्याग करायचा आहे. म्हणजे महाराज सांगतात की अभिमानासारखा परमार्थाला घातक असा दुसरा शत्रू नाही. आणि अभिमाना दिसत नाही, त्यामुळे तो कधी डोकं वर काढेल हे सांगता येत नाही. त्याचा पत्ता लागत नाही. त्याच्यामुळे साधनी माणसाला, पारमार्थिक माणसाला अत्यंत सावधानता बाळगावी लागते. त्यामुळे चित्तशुद्धीच्या मार्गामध्ये, अंतःकरण शुद्धीच्या मार्गामध्ये फार मोठी धूण कुठली असेल तर ती अभिमानाची आहे, असं महाराज सांगतात. अभिमानाच्या कचाट्यातनं बाहेर पडण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम सद्गुरूंना अत्यंत नम्र भावाने, लीनतेने शरण जावं लागतं. आणि अभिमानाच्या तावडीतनं सुटण्यासाठी आपल्याला संतांची, सद्गुरूंची सतत प्रार्थना करावी लागते. म्हणजे महाराजांनी एक छोटं उदाहरण दिलंय की आपण जेव्हा एकत्र धान्य असतं आणि ते जेव्हा धान्य आपण पाखडतो, त्यावेळेला सुपामध्ये घालून जेव्हा धान्य आपण पाखडत असतो, तर किडकं धान्य बाहेर आपण उडवून लावतो आणि जे चांगलं धान्य आहे ते त्या सुपामध्ये शिल्लक राहतं. तसंय भगवंताची भक्ती करता करता जे काही भगवंत प्राप्तीच्या आड येतं ते सगळं आपल्या आयुष्यातनं बाहेर काढून टाकणं आणि जे काही भगवंताच्या प्राप्तीसाठी पोषक आहे ते आपल्या अंतरंगामध्ये बिंबवणं, हा परमार्थ आहे. त्यामुळे कर्म एकीकडे करायची आहेत, पण महाराज सांगतात की एखाद्याला दुष्कर्म हातनं घडलं तर त्याचं प्रायश्चित्त घेता येतं आणि त्याचा अभिमान उत्पन्न होत नाही त्या दुष्कर्माचा. उलट आपल्या हातनं असं कर्म घडलंय ह्याची त्या साधनी माणसाला मनातल्या मनात लाज वाटत असते. त्यामुळे तो ती गोष्ट कोणाला सांगतही नाही आणि पश्चात्तापाने तो दग्ध होतो आणि त्यातनं तो जर जेव्हा नामस्मरण करतो त्यावेळेला तो त्या कर्मातनं बाहेर पडू शकतो नामाच्या योगाने. पण सात्विक कर्मातनं अभिमान जास्त उत्पन्न होतो आणि तो जास्त धोकादायक असतो साधनी किंवा उपासनेच्या मार्गावर चालणाऱ्या माणसाच्या बाबतीत. कारण कसं होतं, जेव्हा तो साधन करत असतो, पारमार्थिक वाटेवर असतो, त्यावेळेला त्याच्याकडनं सत्कर्मच घडतात. म्हणजे महाराज सांगतात तसं की नाम घेणाऱ्याला सत्कर्म टाळू म्हणून टाळता येणार नाही, त्याच्या हातनं चांगलंच कर्म घडणार. पण त्यावेळेला महाराज सांगतात त्याप्रमाणे मनामध्ये मी करता नाही ही भावना पण पाहिजे. पण बऱ्याचदा कसं होतं की आपण अत्यंत कळत नकळत त्याचं सगळं करते पण आपण आपल्या स्वतःकडे घेतो. त्यामुळे जेव्हा आपल्या हातनं सत्कर्म घडतं त्याचा कुठेतरी कळत नकळत का होईना पण अभिमान मनाच्या पातळीवर उत्पन्न होतो आणि तो परमार्थासाठी अत्यंत घातक आहे. कारण सत्कर्माचा अभिमान चांगल्या चांगल्या भल्या माणसांना सुद्धा सोडत नाही. म्हणून आपल्याला अभिमान रहित होऊन भगवंताला शरण जावं लागतं. म्हणजे महाराज काय सांगतात की विष हे आमटीत घातलं काय किंवा भाजीत घातलं काय, दोन्हीही ते त्याज्यच आहे. त्यामुळे म्हणजे अभिमान हा व्यवहारामध्ये उत्पन्न झाला काय म्हणजे किंवा तो पारमार्थिक साधनामध्ये असला काय, दोन्हीही घातकच आहे. म्हणून सात्विक कृत्य आपण जेव्हा करतो आणि त्याचा जेव्हा अभिमान बाळगतो त्यावेळेला तो परमार्थाला अत्यंत घातक असतो. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की व्यवहारामध्ये किंवा प्रपंचामध्ये जेव्हा आपण दुसऱ्याला मदत करतो त्यावेळेला कुठेतरी मनामध्ये सात्विक अभिमान उत्पन्न झालेला असतो. आणि मग जेव्हा कालांतराने ज्या व्यक्तीला आपण मदत केलेली आहे त्या व्यक्तीने जर आपल्याशी चांगलं ती व्यक्ती वागली नाही किंवा आपण केलेल्या मदतीची त्या व्यक्तीने भविष्यामध्ये फारशी जाणीव ठेवली नाही तर आपल्याला त्याचा मानसिक त्रास होतो आणि तिथे आपला अभिमान डोकं वर काढतो. आणि जर काही प्रसंग असा घडला तर आपण त्या व्यक्तीला सुनावतो की मी तुझ्यासाठी एवढं केलं पण आज तू मला काय दिवस दाखवलेस किंवा आज तू कशा पद्धतीने माझ्याशी वागतोयस. म्हणजे आपण जे त्यावेळेला चांगलं वागलेलो असतो त्या व्यक्तीशी त्याचा कुठेतरी अभिमान बाळगून असतो म्हणून हे सगळं आपल्या हातनं घडतं. म्हणजे जर आपण ती गोष्ट भगवंताच्या इच्छेने माझ्याकडनं मदत केली जाते असा जर भाव आपण बाळगला तर आपल्या मनामध्ये हे येणार सुद्धा नाही की ती व्यक्ती आपल्याशी कसं वागते हे आपल्या डोक्यात सुद्धा येणार नाही. अशा पद्धतीने आपल्याला परमेश्वराला अनन्य शरण होऊन जावं लागतं आणि त्याचं नाम घ्यावं लागतं. अंगी आपल्याला लीनता लागते, त्याच्याशिवाय आपल्याला भगवंत साधत नाही. लीन माणसाला भगवंत साधतो. जो माणूस अत्यंत शरणागत भावाने परमेश्वरापाशी जातो त्याला परमेश्वर साधतो. मग ज्याला विषयांची गोडी आहे, ज्याचं मन विषय उपभोगण्यामध्ये रंगलेलं आहे, त्याला परमार्थाची गोडी लागत नाही, त्याला रामाचं नाम सहन होत नाही,
त्यामुळे तो विषयातच आनंद मानतो आणि तो तिथेच रमतो. परमेश्वरापासून जो मिळणारा चिरंतन टिकणारा असा आनंद किंवा समाधान आहे ते त्याला प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून महाराज सांगतात की ज्याला परमार्थ साधायचा आहे त्याने विषयामध्ये त्याची जी आसक्ती गुंतलेली आहे ती तिथून काढायची आणि भगवंतापाशी लावायची. कारण बरेच विषयी लोक प्रपंच करत असताना साधू संतांविषयी टीका करतात किंवा त्यांच्याविषयी पूज्यभाव बाळगत नाहीत किंवा निंदा करतात. या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांचा अहंभावच असतो आणि अशा पद्धतीने जेव्हा ते अहंभाव बाळगून राहतात तेव्हा त्यांना परमार्थ फार लांब असतो. महाराज सांगतात की तुम्ही काही निश्चित कार्यासाठी जन्मलेले आहात. ते कार्य किंवा ते काम काय आहे, कशासाठी आपण जन्मलो, तर आपण ज्या भगवंतापासून विलग होऊन आलो त्या भगवंताची ओळख करून घेणं, तो भगवंत आपल्या हृदयामध्ये स्थिर करणं, हे आपलं या जन्माचं कर्तव्य आहे. पण आपण विषयापासून सुख उपभोगण्यासाठी संसारामध्ये रमतो आणि भगवंताला विसरतो आणि त्यामुळे आपली भ्रमिष्ठासारखी चित्तवृत्ती होते असं महाराज सांगतात. मग हा भ्रम जर आपल्याला नाहीसा करायचा असेल तर आपल्याला सद्विचारांची आपल्यामध्ये ती एक भावना उत्पन्न करावी लागते की शुद्ध विचारांची निर्मिती. आपल्याला दुसरी गोष्ट करायला लागते ती म्हणजे भगवंताचं नामस्मरण आणि तिसरी गोष्ट सत्संगती. सत्संगतीच्या योगाने अत्यंत मोठ्या मोठ्या गोष्टी घडतात, खूप पारमार्थिक तुम्ही पुढे जाता. त्यामुळे परमार्थ जर साधायचा असेल तर व्यवहार सोडायचा नाहीये, पण विषयाकडे जी गुंतणारी आपली वृत्ती आहे ती भगवंताच्या आड येते म्हणून तिला तिथून काढायची आणि भगवंताकडे गुंतवायची. म्हणून महाराज सांगतात की तुम्ही फक्त भगवंताच्या स्मरणामध्ये तुमची सर्व कर्म करा, ती भगवंतार्पण वस्तूच होतात आणि त्याचा कुठलाही अभिमान शिल्लक न राहिल्यामुळे तो परमार्थ बनतो. म्हणून परमार्थ जर आपल्याला करायचा असेल तर परमार्थामध्ये वृत्ती स्थिर होण्याला महत्व आहे. आज आपण जर बघितलं तर आज आपल्या सगळ्यांची वृत्ती अस्थिर आहे. ज्या पद्धतीचं आपण आयुष्य जगत आहोत तिथे आपल्याला मनासारख्या गोष्टी आपल्या घडत नाहीत. बऱ्याचदा त्या आपल्या मनाविरुद्धच गोष्टी घडत असतात. कुठे काही आर्थिक अडचणी असतात, कुठे घरामध्ये आजारपणं चाललेली असतात. अनेक गोष्टी आपण एका वेळेला त्याला तोंड देत असतो. त्यामुळे मनाची अत्यंत विस्कळीत अशी अवस्था आज आपल्या प्रत्येकाची झालेली आहे. त्याला नोकरीच्या ठिकाणी त्रास आहे, घरामध्ये काही त्रास आहे, त्याच्या मनासारखं घडत नाहीये, तो सगळीकडनंच अस्वस्थ आहे, अस्थिर आहे. तर अशा वेळेला पारमार्थिक मनुष्यानी जर त्याला खरोखरी स्थिर मनोभूमिकेचा जर अभ्यास त्याला करायचा असेल किंवा त्याची मनाची वृत्ती त्याला स्थिर राखायची असेल तर ह्या सगळ्या गोष्टीतनं मन काढून ते त्याने भगवंताच्या चरणावर चिकटवावं लागतं. म्हणजे वृत्ती भगवंताच्या चरणावर स्थिर करावी लागते. हा अभ्यास आहे. ज्या ज्या गोष्टींमुळे आपल्याला त्रास होतो त्याच्या मुळापर्यंत जायचं आणि एका विशिष्ट मर्यादेनंतर त्याला सत्यत्व आणि महत्त्व देणं बंद केलं आपण आणि जो परमेश्वर सत्य आहे तो एकदा हृदय धरला की मग आपली वृत्ती स्थिर होते. वृत्ती जेव्हा आपली स्थिर होते त्यावेळेला आपण ह्या सर्व गोष्टींचा शांतपणे विचार करू शकतो की आपल्या अंतःकरणामध्ये नेमकं भरलंय काय आणि ज्या काही अशुद्ध भावना आपल्या अंतःकरणामध्ये भरलेल्या आहेत तर ते अंतःकरण आपल्याला शुद्ध करत न्यायचंय म्हणजे परमार्थ सोपा बनतो असं महाराजांचं सांगणं आहे. महाराज काय सांगतात की परमार्थ हा परिस्थितीवर अवलंबून नाही. तुम्ही श्रीमंत आहात, तुम्ही गरीब आहात, तुम्ही शिकलेले आहात, तुम्ही शिकलेले नाही आहात, त्याला काही बंधन नाहीये कुठलं किंवा अमुक एक गोष्ट तुमच्याकडे आहे म्हणजे तुम्हाला परमार्थ साधेल असं नाहीये. तो परमार्थ कशाने साधणार आहे तर अंतःकरण जेवढं आपण शुद्ध करत नेऊ तेवढा परमार्थ आपल्याला सोपा होत जाणार. अंतःकरण शुद्ध कसं करत न्यायचं हे आपण बघितलेलं आहे की आपण आपल्या अंतःकरणाला नामाची धग लावावी असं महाराज सांगतात. म्हणजे बिळामध्ये सर्प आहे, बाहेरनं आपण कितीही आवाज केले तरी तो सर्प बाहेर येत नाही, पण त्या बिळामध्ये जेव्हा आपण धूर सोडतो त्यावेळेला तो धूर सहन न झाल्यामुळे त्या बिळातनं तो सर्प बाहेर येतो. तसं नामाची धग अंतःकरणाला लावली की त्या अंतःकरणामध्ये जी मलिनता आहे, जी काही अशुद्ध विचारांची तिथे सगळी काही घाण आहे, कोळिष्टकं जमलेली आहेत,
चाळी जळमट जमलेली आहेत. आपल्या शुद्ध अंतःकरणाभोवती सगळी आवरणं जमलेली आहेत. द्वेष आहे, मत्सर आहे, असूया आहे, निंदा आहे, राग आहे, संताप आहे, अनेक गोष्टी आहेत ज्याची सगळी आवरणं आपल्या शुद्ध अशा अंतःकरणाभोवती तयार झालेली आहेत. जेव्हा आपण नामाचं साधन करतो, जेव्हा आपण नाम घेतो, त्यावेळेला त्या नामाची धग लागते आपल्या अंतःकरणाला आणि हे सगळे विकार बाहेर यायला सुरुवात होते. जसा सर्प बिळातनं बाहेर येतो, तसे हे सगळे अशुद्ध विकार एक एक करून अंतःकरणातनं बाहेर पडतात आणि अंतःकरण शुद्ध बनत जातं. अंतःकरण शुद्ध बनलं की मग परमार्थ सोपा बनतो. अंतःकरण शुद्ध झालं की शुद्ध अशा परमात्म्याला तुमच्या हृदयामध्ये येऊन राहावं असं वाटतं. परमेश्वर स्वरूप असलेल्या सद्गुरूंना तुमच्या हृदयामध्ये येऊन राहावं असं वाटतं. आणि जेव्हा शुद्ध असा परमात्मा आणि परमात्मा स्वरूप असलेले सद्गुरू आपल्या हृदयामध्ये स्थिर होतात, त्यावेळेला आपण परमार्थाच्या वाटेवर जसं महाराजांना अपेक्षित आहे, जसं त्यांना पाहिजे की तुमचं मन कसं हवंय, तुमचं अंतःकरण कसं हवंय, म्हणजे ते जर आपलं अंतःकरण रागानी, द्वेषानी, तिरस्कारानी, असूयेनी भरलेलं असेल, तर कसे येणार महाराज आपल्या हृदयामध्ये? भगवंत कसा प्रकट होणार? म्हणजे महाराजांनी जे साधं उदाहरण दिलंय की खोली भरलेली आहे सामानाने, त्याच्यामध्ये नवीन सामान आणून ठेवता येत नाही आपल्याला जोपर्यंत आपण खोलीतली अडगळ काढत नाही. तर आपल्या हृदयामधला, आपल्या अंतःकरणामधला अशुद्ध भाव जोपर्यंत काढून टाकून आपण जेव्हा आपलं अंतःकरण शुद्ध जोपर्यंत करत नाही, तोपर्यंत भगवंत आपल्या अंतःकरणामध्ये प्रकट होत नाही. आणि ज्या वेळेला नामाच्या साधनेनी आपण आपल्या अंतःकरणाला नामाची धग लावून अंतःकरण शुद्ध करत नेतो, त्यावेळेला शुद्ध असा परमात्मा आपल्या हृदयामध्ये प्रकट होतो आणि परमात्मा स्वरूप असलेले सद्गुरू आपल्या हृदयामध्ये प्रकट होतात आणि आपल्याला भगवंताची प्राप्ती होते आणि आपल्याला परमार्थ साधतो, असं महाराजांचं सांगणं आहे. जय श्रीराम.